स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव तालुक्यात गाजत असलेल्या दूध भेसळ प्रकरणात आता एक मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील फरार 13 आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि भेसळयुक्त दूध स्वीकारणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणात सध्या चांगलंच गाजत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांना थेट निवेदन सादर केलं। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भेसळीची संपूर्ण साखळीच उखडून टाकण्याची मागणी निकम यांनी केली आहे। केवळ भेसळ करणारेच नाही तर हे भेसळयुक्त दूध स्वीकारून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या दूध प्रकल्पांचीही सखोल चौकशी व्हावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। देवदत्त निकम यांनी पत्रकार आणि प्रशासनाशी बोलताना स्पष्ट केलं की दूध भेसळ हा केवळ एक आर्थिक गुन्हा नाही तर तो जनतेच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणारा गंभीर अपराध आहे। त्यामुळे या प्रकरणातील एकाही दोषीला पाठीशी न घालता सर्व संबंधितांवर निष्पक्ष आणि कठोर कारवाई करण्यात यावी। या शिष्टमंडळात देवदत्त निकम यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष विशाल वाबळे, शंकरराव टेमगिरे, विशाल भोर आणि मंगेश वाघ प्रामुख्याने उपस्थित होते। आता कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयुक्त तुकाराम मुंढे यावर काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणातील पुढील अपडेट्स आणि जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवनवीन बातमीचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। साहेब, तुम्ही एफडीएच्या कार्यालयामध्ये आलाय, सोनाई बाबतचा विषय आहे महत्वाचा, आणि यापूर्वी सुद्धा तुम्ही या संदर्भातला फॉलोअप घेतला होता, मात्र ठोस कारवाई झाली नाही असं पण म्हणणं होतं। काय नेमकं या संदर्भात? ज्यावेळी 4-5 जुलै रोजी एफडीएच्या धाडी आंबेगाव तालुक्यामध्ये पडल्या आणि त्याच्यामध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर या परिसरामधील 29 आरोपींवर 26 आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले। 13 लोकांना अटक करण्यात आली आणि 13 लोक अद्याप फरार आहेत। आणि तदनंतर लोकांमध्ये एक प्रकारची चर्चा की एफडीए गेले 25 दिवस झाले, काही पुढे कारवाई झाली का नाही झाली, आणि म्हणून आम्ही आयुक्त मुंढे साहेबांची आज वेळ घेतली। त्यांनी आज आम्हाला भेटीसाठी वेळ दिली आणि त्यांना आम्ही एक निवेदन देखील दिलं। अनेक ग्रामपंचायतींची निवेदनं त्यांना सादर केली की आमचं म्हणणं एवढं आहे की भेसळखोर तुम्ही काही गाजाड केलेत, परंतु हे भेसळयुक्त दूध जे लोक स्वीकारत होते हे खरे मास्टर माइंड तिथे आहेत। तेव्हा हे भेसळीचं दूध ज्या ज्या संस्थांनी स्वीकारला असेल, त्याच्यावर प्रक्रिया झाली असेल, बाय प्रॉडक्ट झाला असेल, तर त्याचे सॅम्पल त्यांनी घेतलेले आहेत। तर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी। आणि आज या कारवाईमुळे निश्चित त्या परिसरामध्ये 1 ते 1.5 लाख लिटर दुधाचं संकलन कमी झालं। राज्यामध्ये देखील एकूण संकलनामध्ये भेसळयुक्त संकलनाची घट झाली आणि शेतकऱ्यांना देखील 1 ते 1.5 रुपयापर्यंत दुधाची दरवाढ झालेली आहे। तुम्ही आज ही तक्रार घेऊन मुंढे साहेबांकडे गेला होता। मुंढे साहेब म्हणजे एफडीए आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची काय भूमिका होती, त्यांनी काय आश्वासन दिलं? मुंढे साहेबांनी एवढं सांगितलं की आम्ही योग्य दिशेने तपास करत आहोत। कोणी किती मोठा असला, कोणाला कोणाचाही जर विरोध असता जरी असला, तर आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत, मुद्द्यावर ठाम आहोत। आम्हाला जे भेसळीचं जे सापडेल त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार। तुम्ही अजिबात शंका घेण्याचं काही कारण नाही। पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे दूध भेसळी विरोधात कारवाई झाली, महाराष्ट्रातलं मोठं केंद्र भेसळीचं हे पश्चिम महाराष्ट्र राहिलेलं आहे, एकंदरीत कारवाईवरून समजतंय। अगदी बरोबर आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाचा व्यवसाय हा मोठा आहे, त्याचप्रमाणे दुधाला खप देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तिथली अर्थव्यवस्था, गोरगरीब सामान्य शेतकरी ज्याच्याकडे कमी क्षेत्र आहे तो रोजचा आपला प्रपंच चालण्याकरता, मुलांच्या शिक्षणाकरता हा दुधाचा व्यवसाय करतो, कारण दर 10 दिवसांनी 15 दिवसांनी त्याच्या हातामध्ये कॅश पैसे उपलब्ध होत असतात आणि त्यामुळे हा धंदा मोठा आहे। परंतु याच्यामध्ये भेसळखोर मोठ्या प्रमाणात निर्माण झाले। आज मुंढे साहेब या खात्याचे आयुक्त म्हणून आले, परंतु त्यांच्या हाताखालची यंत्रणा जी आहे ती पूर्वीचीच आहेत। काही छापे टाकणारे आज मुंढे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे अधिकारी करतायत ते यापूर्वी देखील कार्यरत होते। मग त्यांच्या काळामध्ये कुणी जास्त प्रमाणामध्ये या विषयाकडे लक्ष दिलं नाही, पण आज मनापासून सर्वसामान्य जनता मुंढे साहेबांचा आभार मानते की एक चांगला अधिकारी भेटला की आज कॅन्सरचं प्रचंड वाढत असलेलं प्रमाण, डायबिटीजचं वाढत असलेलं प्रमाण ही प्रामुख्याने त्याच्या मागची या भेसळयुक्त दुधाची कारणे आहेत।
ठीक आहे. काय मागणी काय केली आहे तुम्ही? आमचं म्हणणं एकच आहे याच्यामध्ये की भेसळखोर काही पकडलेत, परंतु हा भेसळीचा माल बडे मासे निश्चित त्याच्यामध्ये बाहेर आहेत. कारण त्यांना आता ठोस हे लॅब रिपोर्ट आल्यानंतर की ज्यांनी ही दूध स्वीकारलेली आहेत, ज्यांनी प्रॉडक्ट त्याच्यामध्ये निर्माण केले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना ते सॅम्पल्स मिळाल्यानंतर त्यांच्यावर ते कारवाई करणार आहेत. परंतु याच्या मागे धेंड मोठाले आहेत, राजकीय वरद असता अनेक लोकांचा या सगळ्यांना आहेत. कारण हे जे गुन्हेगार काही गजाआड झालेले आहेत त्यांना यापूर्वी देखील 4-4 वेळा त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ नये, ते आज मोकाट आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशा धाडी सुरू आहेत तशा इतर भागांमध्ये धाडी सुरू कराव्यात, जेणेकरून नागरिकांना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दूध मिळेल. निश्चितच की याचं ग्रामीण भागातील शेतकऱ्याची अर्थव्यवस्था दुधावरती फार लोकांची अवलंबून आहे. ज्याला क्षेत्र कमी असतं तो इतरांचं क्षेत्र खंडाने म्हणा कराराने त्या ठिकाणी घेत असतो. आणि ज्यावेळी दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आहे, हा मेसेज जर ज्यावेळी सगळीकडे जाईल तर लोक साहजिक म्हणतील की दूध आपल्याला खायलाच नको. परंतु दूध बाळ जन्माला आल्यापासून मातेच्या दुधावर ते अनेक दिवस अवलंबून असतं, तदनंतर बाहेरचं दूध. म्हणून आमचं म्हणणं आहे का हे भेसळखोरांना फाशीची सजा झाली पाहिजे, याच्या सुटता कामा नयेत. ते कुठे पण असो, राज्यात असो किंवा देशात असो. आता आपल्या राज्यामध्ये परराज्यात देखील दूध येत असतं. म्हणून याच्याबाबत राज्य आणि केंद्राने दोन्हींनी ऍक्शन घेणं फार गरजेचं आहे. ठीक सर. तुम्ही निवेदन दिलंय का उंडेंना? निवेदन द्या. कॉपी कधी? आहे ना, कॉपी देतो आणि पीडीएफ पण तुम्हाला पाठवतो. कॉपी देतो.